हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार, तिसरा गुरुवार आहे. ती माझी गुरुवारचे कसं होतं ना, खूप घाई होऊन जाते. किती लवकर उठलं ना तरी थोडंसं टाईम होतोच. आणि आता मुलीचं आवरून देते तोपर्यंत, जोपर्यंत ती शाळेत जात नाही तोपर्यंत बाकीचं पण आवरता येत नाही. आणि तिला काढून दिला का मग बाकीच्या कामांना मला लागावं लागतं. तिचा टिफिन वगैरे पॅक करून आणि तिची तयारी करून म्हटलं तिला आधी काढून देते, मग माझं बाकीचं. आणि हर्ष झोपेले तोपर्यंतच पटकन आवरावं लागतं मला, नाहीतर सगळा गोंधळ होऊन जातो माझा. तिची तयारी झाली, म्हटलं आता तिला काढून देऊ आणि मग बाकीच्या कामांना लागू. अजून भरपूर बाकी होते कामं. तिला बाय केलं आणि तिला काढून दिलं. त्यानंतर माझ्या बाकीचे कामांना सुरुवात झाली. खूप जास्त थंडी, त्यामुळे ना इतकी थंडी आहे आणि नुसतं घरामध्ये सगळे बाकीचे लोक आजारी पडते. तर म्हटलं आता सकाळी पहिले चहा घेऊ, मग बाकीच्या कामांना सुरुवात करू. चहा पिलं ना थोडंसं बरं वाटतं. आणि आज उपवासाने सांगितले बाळाला मोडशी होईल, त्यामुळं तू पूर्ण दिवस उपवास नको पकडू, कारण की उपवासाला बाकी काही चालत नाही ना, फळच चालतं फक्त. आणि बाळाला त्रास होईल तर तू 12च्या नंतर सोडून दे. म्हटलं ठीक आहे. मग मी आता तिन्ही पण गुरुवार असेच केले. 12च्या नंतर 12पर्यंत उपवास धरला आणि 12च्या नंतर उपवास सोडून दिला. आणि आता मी वरती आली आहे, खाली देवपूजा वगैरे करून मग वरचं आवरायला आली आहे. हॉलमध्ये फक्त स्वामींचा फोटो ठेवला आहे आणि मग बाकीचे आता म्हटलं झाडझूड करून घेऊ. आणि मी मागाशी तुम्हाला ते दाखवलं ना खेळणी, त्याला काय म्हणता मला माहीत नाही. तर ते मीशोवरून मागवलं होतं, पण ते बोगस निघालं, कारण की त्याचं काहीच सॉन्ग वगैरे काहीच नाही वाजत आहे. तर उगाच पैसे गेले वाया. आणि रिटर्न करायचं होतं, पण तोपर्यंत त्याचं खो वगैरे सगळं मुलांनी फाडून टाकलं, मग त्यामुळं काही रिटर्न करता नाही आलं. चला तर म्हटलं आता पटकन आवरून घेऊ. हर्ष झोपला आहे तोपर्यंत, कारण की तो झोपतो ना तोपर्यंतच माझ्या कामं होतात. तो उठला का अजिबात काहीच काम होत नाही, कारण की त्याच्याकडं पूर्णपणे लक्ष द्यावं लागतं. थोडंसं जरी इकडं तिकडं लक्ष गेलं ना तरी डोक्यावर पडतो तो. आता चालायला लागला आहे. म्हटलं आता दिवा घसून घेऊ आणि बाकीचं. आणि स्वामींची पूजा माझी साधी सोपी राहते, एवढी इतकं काय अवघड नाही राहत. बाकीचं फक्त मी दर गुरुवारी ना दिवा वगैरे घासून मस्त त्यांचा फोटो वगैरे पुसून अष्टगंध लावून आणि अशी साधी सोपी पूजा पहिल्यापासून तशीच करते. उंबरठा आहे पण खाली आहे. आणि आता सध्या तरी वेळ नाही मिळत मला हर्षमुळं, तर पुढे मी करणार आहे नंतर. कारण की उंबरठ्याची पूजा म्हणताना गुरुवारी केली ना खूप चांगले असते. मी खूप ताईंचे व्हिडिओ बघितले.